सकाळी सकाळी भाजी घेऊन आलेली आहे. जवळजवळ 400 रुपयाची भाजी झालेली आहे. एवढा भाजीपाला महाग आहे, पण आमच्या हडपसर भाजी मंडईमध्ये ना खूप छान फ्रेश भाजीपाला मिळतो. तर बघू शकता सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत, मस्त फ्रेश फ्रेश. कारण आज मला बनवायची होती बिर्याणी आणि मी विसरून गेले की आज गुरुवार. आज माझी जी हॉबी आहे ती म्हणजे स्वयंपाक करणे, वेगवेगळे रेसिपीज बनवणे. आणि ती जेव्हा पण मी बनवत असते माझ्या सगळ्या मैत्रिणींशी शेअर मी नक्की करत असते. आणि मी ना अशा पद्धतीने करत असते ना की बेसिक पद्धत वापरत असते, जेणेकरून सगळ्यांना त्या ज्या रेसिपी आहेत ना त्या करता येईल. आणि शक्यतो घरातलेच जे काही पदार्थ आहेत ना ते वापरून आपण रेसिपी करत असतो. लक्षात घ्या, विकतची जी बिर्याणी मिळते ना त्याच्यामध्ये एवढ्या भाज्या नसतात, अजिबात नसतात, टाकतच नाहीत भाज्या, उगीच नावाला असतात त्या. आणि त्याच्यासोबत आहे ना थोडेसे काजू घेतलेले आहेत, इथे बघू शकता थोडे काजू घेतलेले आहेत. अशा प्रकारे ना एवढं सगळं मस्त मस्त असलेली व्हेज बिर्याणी तुम्हाला कुठंच भेटणार नाही. म्हणजे ना हे आपण घरीच करू शकतो. बघा काजू कुठं मिळतात सांगा मला, तुम्ही कुठं बघितलंय का बाहेर विकत मिळणाऱ्या बिर्याणीमध्ये काजू भेटलेत तुम्हाला? एवढं सारं पनीर, एवढ्या मस्त मस्त भाज्या मिळतच नाही हो. आपण घरी केलं ना तरच एवढं छान होऊ शकतं. भाज्या पण दाखवते तुम्हाला किती मस्त असं वाटतं व्हेज भाजी झालेली आहे बघा. यातली भाजी थोडीशी तुम्ही काढून पण ठेवू शकताय. बघा किती मस्त झालेली आहे, मिक्स व्हेज नाही का भाजीसाठी. तर तुम्हाला दाखवते बिर्याणीचा लेअर बघू शकत असाल तुम्ही. खाली मस्त असा भाजीचा लेअर आहे आणि वरती मस्त भाताचा लेअर आहे. चला या सगळ्यांनी व्हेज बिर्याणी खायला. नवीन वर्षाची केलेली आहे मी व्हेज बिर्याणी. आणि वाजलेत किती माहिती, 2:45. कारण आज उठलोयच एवढं उशिरा आणि असं काही स्पेशल करायचं म्हणलं ना की खूप वेळ लागतो. छान झाली आहे, व्हेरी नाईस. सानवीला व्हेज बिर्याणीच आवडते. या मालदार व्हेज बिर्याणीची रेसिपी जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायची असेल तर खाली त्रिकोणी प्ले बटनवर क्लिक करा आणि लॉंग व्हिडिओ जरूर बघा. आणि आपल्या सीमाजंडी व्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.